दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राधे. एक ताजी घडामोड अशी आहे की 3500 रुपये उसाला पहिली उचल मिळावी. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाला पहिला हप्ता 3500 रुपये द्यावा या मागणीकरता म्हणून समाधान फाटे हे आपल्या सहकाऱ्यांसह पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील पालखी तळावर बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि सर्व शेतकरी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि आता ऊस दराचं हे जे आंदोलन आहे हे चिघळत चाललेलं आहे. कालच वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन झालं. यानंतर सीताराम शुगर खर्डीच्या कारखान्यात जाऊन इथे शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी गव्हाणीमध्ये बसून आंदोलन केलं. आता आज शुक्रवारी सकाळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि शेतकरी हे श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर पोचले. या ठिकाणी त्यांनी चांगला ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली. त्यांचं दर 3500 रुपये पहिला हप्ता ही त्यांची मागणी आहे. ऊस बिलाचा पहिला हप्ता 3500 रुपये द्यावा यासह दुधाचा दर व अन्य कर्जमाफी या शासनाकडच्या मागण्या आहेत. पण साखर कारखानदारांशी ते चर्चा करतायत. या ठिकाणी कारखान्याचे MD डॉक्टर कुलकर्णी यांच्यासमवेत यशवंत कुलकर्णी यांच्यासमवेत त्यांची चर्चा झाली आणि इथं त्यांनी चांगला ऊस दर जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी सांगितलं की पांडुरंग कारखान्यानं आजपर्यंत चांगला ऊस दर देण्याची परंपरा ही कायम जोपासलेली आहे. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यापासूनच हा कारखाना चांगला दर देतो. मागील 10 वर्षात पांडुरंग कारखान्यानं ऊस बिलापोटी 500 कोटी रुपये अन्य कारखान्याच्या तुलनेमध्ये जास्त शेतकऱ्यांना दिलेले आहेत. हे त्यांनी कागदपत्रही आमच्या पैशात सांगितलं. यावेळी त्यांची बराच वेळ आंदोलकांशी चर्चा सुरू होती. या कारखान्यावर आज सकाळी अनेक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी पोचले होते. तिथे त्यांनी गव्हाणीत जाऊन आंदोलनही केलेलं आहे. पहा काय म्हणाले यशवंत कुलकर्णी. शेतकरी न्याय मिळू द्या. वन टाइम 50 काय येत नाही हो. बोलवतो तुम्हाला बी 4-5 लोकांना बोलवतो उद्या समोर आमची अवास्तव मागणी नाही. त्याला काय बोर्ड बीड बोलवायची गरज नाही. गव्हर्नमेंट साहेब आणि मालक तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती. आणि आमची काय अवास्तव मागणी अशी नाही. आम्हाला सुद्धा मागणी जड नाही. पण काय होतंय तुमच्या मागणीनं आमची परंपरा खंडित होती. तोपर्यंत FRP कायदा नव्हता. जिल्ह्यात रिकव्हरी ज्यादा कोणाची स्पर्धा असायची ना आम्ही कायम मी तुम्हाला ज्यावेळेस आम्ही गेलो हा मुद्दा आहे. म्हणजे त्यात कुठेही बाकीचे काय अभिनिवेश नाही त्यामध्ये. सगळे काय झाले मार्ग काढा. तुमचं ऐकलं तर आमची जी परंपरा आहे पोळ्याची दिवाळीची खंडित होईल. काय म्हणा प्रसन्न मालक म्हणजे मोठ्या मालकाची परंपरा खंडित व्हावी असं तुम्हाला वाटतं. चालू राहिली पाहिजे आमचं म्हणणं आहे. साहेब आता सक्रिय जर वाढणार आहे थांबणार नाही एवढं हो. आता पुन्हा सक्रिय वाढणार म्हटले किंवा मग रिकव्हरी चांगली आहे म्हटलं साखरेचे दर वाढणार आहे. आम्ही तुम्हाला जास्त मागत नाही. तेवढा द्या. चला तेवढं द्या. आम्ही मागत आहे तुम्हाला. सीतारामने कधी पोळा दिवाळी दिली का? आता इथं पुढे होईल ना खाजगी सोडवचे हो. चांदापूर तुमचा शेजार करा तुमच्या. आम्हाला काय अडचण नाही. तुम्ही आकडा जो आहे नाही तुमच्या कारखाना जाणारच आहे किंवा त्याच्यापेक्षा 50 एक जण कोणतरी पुढे गेला. शर्यत आहे. शर्यत आहे. आपण खात्रीने सांगतो ते कमी राहणार नाही. आज एखादा दर तुम्हाला 3 आता काही बाबी राजकीय मला इथं बोलता येणार नाहीत. काही बाबी मला बोलता येणार नाहीत. पण मी तुम्हाला कागद दाखवतो. 10 वर्षामध्ये 500 कोटी रुपये आपण ज्यादा दिल्यात तुलनेनं. कुठला कारखाना चिपाकडून कुठे कागद आहे माझा घेऊन जावा.
तुम्ही तपासा आणि माझ्याशी बोला. आणि आत्ता पण मी तुम्हाला खात्री देतो की यावर्षी आपण दर तर चांगला देणारच. पण मी स्वतः तुम्हाला सांगितलं की सीझन संपताना खऱ्या अर्थानं आत्ता 10:30-10च्या दरम्यान रिकव्हरी आहे. ही वाढत जाते, साधारण थंडी वाढेल तशी. या 2 महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं रिकव्हरी वाढेल, पैसे किती मिळणार आहेत समजेल आणि आपण चांगला दर कधीही मागं पडणार नाही ह्याच्या बाबतीत 100% खात्री द्यावा. आणि जरी 2855 असला तरी 50 पोळा आणि 100 दिपाळी तर असतेच कमीत कमी. गेल्या वर्षी 126 दिपाळीला दिले. त्या पद्धतीत गेलो तर आपण 3000च्या वर जातोय.